3 पॅनल आणि तिरंगी लढत याच्यामध्ये आता विजयी प्रतिनिधी तुम्ही सगळे जिथं आहेत आणि पदाधिकारी निवड होऊन तुम्ही आता बाहेर आलेला आहात. नेमके तुमचे अजेंडे वेगवेगळे होते. या जनता विकास मंडळ या संस्थेसाठी तुम्ही भविष्यात कसं काम करणार आहात याबद्दल काय सांगाल? प्रथमतः 3 पॅनल म्हटले तुम्ही, परंतु हे लोकशाहीचं असणारं द्योतक आहे आणि तसंही होऊन सर्व पदाधिकारी बिनविरोध होऊ शकतात. ही राजुरीची असणारी संस्कृती आहे, हे प्रथमतः सगळ्यांनी लक्षात घ्यावं. आणि ते करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्यातल्या त्यात निवडून आलेल्या विश्वस्तांनी जो समंजसपणा दाखवला त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि हीच संस्कृती, हाच इतिहास, हाच वारसा सगळ्या बाबतीमध्ये पुढे जाईल एवढं सांगू इच्छितो. या संस्थेच्या आता तुम्ही 11 जण काम करणार आहेत, पदाधिकारी म्हणूनही तुम्ही तिथं आहात, विश्वस्त म्हणूनही त्या ठिकाणी आहात. भविष्यात या संस्थेच्या हितासाठी कोणकोणती कामं आहे का अजेंड्यावरती ती सगळी कामं पूर्ण होतील काय सांगा? नाही, अजेंडा जो घेतलेला होता मी कोणते 2 किंवा 3 पॅनलनी बंपकपणा जो आहे तो केलेला नव्हता. जे वास्तववादी वाटतं, होण्यासारखं वाटतं तेच दिलेलं आहे. शैक्षणिक धोरणं जे आहेत ते वेळोवेळी बदलत आहेत, पद्धती ज्या आहेत त्या बदलत आहेत. या ठिकाणचं ज्युनियर कॉलेजचं सक्षमीकरण करणं, या ठिकाणची पटसंख्या वाढवणं, चांगल्या प्रकारचे गुणवंत विद्यार्थी घडवणं, चांगल्या भौतिक सुविधा देणं, यासाठी आमचा सगळ्यांचा प्रेफरन्स असणार आहे. आणि त्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. गट तट राजकारण या बाबी आमच्या दृष्टीनं संपलेल्या आहेत. या सगळ्या बाबी जरी संपलेल्या असल्या तरी सर कटाक्षाने मला तुम्हाला विचारावंच वाटतं, कारण नाही म्हटलं तर ही संस्था बिनविरोध व्हावं, ही संस्थेत निवडणूक होऊ नये, ही प्रक्रिया जी बोलली जात होती. प्रत्यक्ष निवडणूक झाली, परंतु या निवडणूक झाल्याच्या नंतर तुम्ही सगळेजण एकत्र आलेला आहात. पण अनेक ही तर शिक्षण संस्था आहेत, पण गावामध्ये अनेकही संस्था आहेत. भविष्यातल्या या संस्थेकडे अशीच रसशिक्षक पदांसाठी होईल? नाही, हे पाहता असं लक्षामध्ये येईल का हे काय नाही बाबा निवडून येईपर्यंत असतात नंतर सगळे एकत्रच येतात, नको कुठं ना करायला. कदाचित चांगला संदेश जाऊन पुढच्या बिनविरोध होऊ शकतील आणि व्हाव्यात. आणि त्यासाठी जे गावामधले कर्ती मंडळी आहेत, नेते मंडळी आहेत, ते लक्ष घालतील. वारंवार या बाबीवरती मी ट्रेस दिलेला आहे की ही निवडणूक व्हायला नको पाहिजे होती, ती झाली तरी आम्ही कसं सामोरं गेलेलो आहेत हे या निमित्ताने सगळ्यांपुढे गेलेलं आहे. सर्वांचं अभिनंदन. बिनविरोध करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले, सर्वांचं अभिनंदन. दुसरी गोष्ट, हा आदर्श सर्व संस्थांनी घ्यावा. अतिशय आनंदामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही प्रक्रिया पार पडली. सर्वांना धन्यवाद. सर्व सभासदांनी या बाबतीत कौल दिला, सर्व सभासदांचे धन्यवाद. ही शाळेची प्रगती व्हावी इथून पुढच्या या विश्वासांकडून ही अपेक्षा जनतेची आहे. त्यामुळे या सर्वांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी एक विचाराने काम करा. सर्वांनी एक विचाराने काम करावं. हाच एकमेव सल्ला असेल का अजून काही सजेस्ट त्यांना केली जाईल बाबा शैक्षणिक संस्था जी आहे या प्रगतीसाठी काय काय टिप्स दिलेले आहेत तुम्ही? अतिशय सुज्ञ आणि अतिशय विचारवंत या प्रक्रियेमध्ये विश्वस्त झालेले आहेत. त्यामुळे आमच्या सारख्यांनी टिप देण्यापेक्षा त्यांनीच अतिशय चांगलं पयापूर्वी काम केलेलं आहे आणि अतिशय सुंदर काम करतील ही सर्व जनतेची अपेक्षा आहे. राजकीय घोडे मैदान जे दिवसेंदिवस गाजत चालतात, शैक्षणिक संस्थेकडे गाजू नये ही अपेक्षा आहे. परंतु इतरही संस्था ज्या आहेत त्या आहेत गावामध्ये, भविष्यात अशाच प्रकारच्या निवडणुकीच्या स्वरूपात त्या होतील किंवा बिनविरोध होतील, काय प्रोसेस? माझं असं मत आहे की ह्या संस्थेचा आदर्श घेऊन इतर संस्थांनी, इतर सभासदांनी जे काही विश्वस्त असतील, होणार असतील, इच्छा व्यक्त करणार असतील, त्यांनी हा आदर्श पुढे घ्यावा आणि बिनविरोध करण्यासंदर्भात सर्वांनी प्रयत्न करावेत. कारण का तर बिनविरोध करत असताना संस्थेचं हित जोपासलं जातं. दुसरी गोष्ट अशी, जे ना काम करायची संधी त्यांना सर्वांना संधी मिळावी असं एक प्रामाणिकपणे माझं मत आहे आणि सर्वांना शुभेच्छा.